जर तुमच्या मोबाईलमध्ये आर्थिक व्यवहार करणारे ॲप आहेत आणि तुमचं बँक खातं त्या ॲपशी जोडलं गेलंय तर तुमचा मोबाईल तुमच्या मुलांच्या हातात देताना 10 वेळा विचार करा। कारण नागपूरमध्ये एका कुटुंबाला याची मोठी किंमत चुकवावी लागली। नेमकं काय घडलेलं आहे तिकडे जाणून घेऊया या रिपोर्टमध्ये। अख्ख्या देशात दिवाळी होती आणि नागपूरच्या मनघटे कुटुंबाचं दिवाळीतच दिवाळं निघालंय आणि त्याला कारण ठरलंय ऑनलाईन फ्रॉड। वीज मंडळाचे कर्मचारी अशोक मनगटे यांनी घराच्या बांधकामासाठी 9 लाखांचा कर्ज काढला होता आणि कर्जाची रक्कम त्यांच्या खात्यात पडून होती। दिवाळीची खरेदी करण्यासाठी मनगटे यांचा मुलगा धीरजनं एका ॲपची लिमिट वाढवण्यासाठी ऑनलाईन सर्च केलं आणि नेमकी बनावट लिंक त्याच्या हाती लागली। त्या बनावट लिंकच्या माध्यमातून त्याचा संपर्क बनावट कॉल सेंटरला झाला आणि तिथल्या ठग सेनांनी त्याच्याकडून मोबाईलवर एक ॲप डाउनलोड करून घेतला आणि तो ॲप डाउनलोड होताच धीरजच्या हातातली सर्व सूत्रे त्या ठग सेनांच्या हातात गेली आणि त्याच्यानंतर काय झाला हे तुम्हीच ऐका। ते सर्व पैसे कटत होते तेव्हा आम्ही तुरंत ATM ब्लॉक केले 12:28 आणि त्यानंतर पण आमचे 7 लाख रुपये कटले बँकेमध्ये। अकाउंट ब्लॉक केलं तरीही पैसे जात राहिले। मध्यरात्रीपर्यंत अख्खं अकाउंट रिकामं झालं। आमचे कर्जाचे पैसे वापस यावे हीच आमची इच्छा आहे आणि सर्वांच्या पैशाला सुरक्षितता मिळावी हीच आमची इच्छा आहे। पोलिसांनी तक्रार तर नोंदवून घेतली पण आता या ठगसेनांना शोधायचं कसं हा प्रश्नच आहे। पालकांनी आपल्या अकाउंट संदर्भात कुठलीही माहिती मुलांना द्यायची नाही, शेअर करायची नाही आणि लालचीपोटी कुठला फायदा काय आहे या मुलांना कधी सांगायचा नसतो। ते जर डाउनलोड मौज